आपल्या अहिल्यानगरीमध्ये जाधव परिवाराच्या पुढाकारातनं आज नवीन ओरा रिसॉर्ट याचा लोकार्पण सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे। त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे अहिल्यानगरचे माजी महापौर सन्मान्य भगवानरावजी पोचोंदर साहेब, त्याचप्रकारे अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक वरक्षजी पडोळे आणि ज्यांच्या पुढाकारातनं ज्या परिवाराच्या माध्यमातून या हॉटेलची निर्मिती, रिसॉर्टची निर्मिती झालेली आहे, असे राजमामा जाधव, त्यांचे चिरंजीव अभिमन्यूजी, त्याचप्रमाणे नानू असल आणि या परिवाराचा एक सामाजिक वारसा हा सर्व परिवाराच्या माध्यमातून पुढं चाललेला आहे आणि या परिवाराचं नावलौकिक संबंध अहिल्यानगरीमध्ये निर्माण करण्याकरता सातत्यानं सामाजिक स्तरामध्ये वावर असणारं व्यक्तिमत्व उपमहापौर धनुभैया जाधव, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे मनीषजी गुगळे, पत्रकार, जाधव परिवाराच्या विनंतीला मान जरी देऊन इथं आलेले असले तरी विशेष करून म्हणजे आमच्याही समोर आलेले दिसले असे किरणजी गुरडे सर, ज्यांनी आपल्या सर्वांना या कार्यक्रमामध्ये खेळीमेळीचे वातावरण ठेवलं, असे प्रसन्नजी, उपस्थित सर्व माहिती कांबळे असतील, सर्व पत्रकार असतील, सर्वांचंच मी जाधव परिवाराच्या वतीनं स्वागत देखील करतो। इथं जाधव परिवार अगदी जुन्या पिढीपासून इथं ही जागा असेल किंवा जाधव मळा परिसर त्या परिसराची ओळख होती आणि मामा आमचं सर्वांचं धनुभाईन आम्ही या ठिकाणी याच मळ्यामध्ये इथं आठरे पाटलांची जेव्हा शाळा होती, आम्ही दोघं या शाळेमध्ये शिकायला होतो, त्यामुळे जागेमध्ये म्हणजे आमच्या दोघांचाही वावर, तुम्ही जरी तो खाण्यात राहिला असले तर ते सुद्धा सकाळी तिथे यायचे आणि आम्ही सुद्धा सकाळी तिथे यायचे आणि दुपारच्या वेळेला आम्ही सगळे शाळेतनं पुन्हा जायचो। नंतर आपण पाहिलं की जाधव परिवाराच्या माध्यमातून इथं मग बंधन लॉन्चची निर्मिती झाली, इथं एक्झॉटिक कृष्णा हॉटेलची निर्मिती झाली आणि त्याच माध्यमातून नगरी विलेज जे अल्पावधीच्या काळामध्ये मागच्या 5-6 वर्षामध्ये निर्माण झालं, पण व्हेजमध्ये एक चांगल्या प्रकारची क्वालिटी आणि लोकांना हवं असं वाटणारं एक तिथं सगळं खाद्यपदार्थ हे आपल्याला तिथं पाहायला मिळतात। म्हणून इथं सगळं निर्माण झाल्यानंतर आज तुम्ही देखील पुढाकार घेतला आणि नवीन रेसॉर्टची निर्मिती केली। कुठंतरी हे रेसॉर्ट आता आपण पाहतो की जसं आताच मनीष म्हणले गुगळे की आता हे विकास होतो, इथं जेवढे आज नगर शहर बदलतंय म्हणून लोक आज इथे इन्व्हेस्टमेंट करण्याकरता पुढाकार घेत आहेत। मोठ्या मोठ्या इमारती आज 20-20 मजल्याच्या इमारतीची परवानगी आज महापालिकेच्या माध्यमातून नगर शहरामध्ये बिल्डर लोकांनी घेतलेलं आहे। हे सगळं विकासात्मक पाऊल पुढे चालते, कारण एक बिल्डिंग उभा राहिली, 4-5 गाळे जरी खाली असले पोचोंदर साहेब, तर तिथं 4-5 लोक उद्योजक निर्माण होतात, व्यावसायिक निर्माण होतात आणि एका दुकानात किमान 2-2 लोक तरी नोकरीला लागतात। हे सगळे रोजगाराचं साधन। त्यामुळे अभिमन्यूजी तुम्ही पुढाकार घेतलाय, दोघा भावांनी तुम्ही पुढाकार घेतलाय, मामाच्या आशीर्वादाने हे सगळं चाललेलं आहे। पण ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर तुमच्या आज 50-100 लोकांना रोजगार मिळणार आहे। याच हे निर्माण होत असताना देखील अनेक लोकांना रोजगार मिळाला, तसा आता हे चालणार म्हणजे इथं रोजगाराची संधी निर्माण झाली आहे। म्हणजे अशाच पद्धतीनं नगरचा भौगोलिक विकास आणि त्यातनं लोकांची चांगली व्यावसायिक निर्मिती होत राहावं। तुमच्या तसं कुटुंबाला सगळा चांगला वारसा आहे आणि त्या वारसाच्या माध्यमातून आज व्यवसायीकरण देखील चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळे मंडळी लक्ष घालताय, पुढे घेऊन जात आहे। तर मनापासून आपल्या सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि यानंतर मी विनंती करतो पोचोंदर साहेबांना त्यांनी आपल्याला शुभेच्छा द्याव्या। औरा एक्झॉटिका या हॉटेल दालनाचं आणि लॉन्चचं उद्घाटन आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप आणि उपस्थित सर्व जाधव परिवार आपण सर्वांनी आज वरुण राजाने सुद्धा मनापासून हजेरी लावलेली आहे। म्हणजे पाऊस येत नव्हता पण पावसाला सुद्धा खूप आनंद झाला आहे, दुष्काळाचं सावट होतं, परंतु जाधव परिवाराच्या या कार्यक्रमाला वरुण राजाने सुद्धा हजेरी लावलेली आहे। निश्चित खूप चांगलं काम या धनंजय भैया जाधव असतील, आमचे अभिमन्यू जाधव असतील आणि नानू जाधव आणि आमचे सगळ्यात आमचे मार्गदर्शक, आज भाऊंची आठवण आल्याशिवाय राहत नाही। भाऊ आपल्या महानगरपालिकेत जवळजवळ 25 वर्ष नगरसेवक होते आणि त्यांनी सुद्धा या नगर शहराच्या विकासामध्ये एक चांगली घडदौड केलेली आहे। आज आमदार भाईंनी, संग्राम भाईंनी तर आपल्याला आशीर्वाद दिलेलेच आहेत, परंतु आपल्या सर्वांच्या वतीनं हे आपलं यशस्वी उद्योजक चांगला चालावं अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। ओके, समोर आज फक्त इथं खाण्याचीच नाही तर गाण्याची सुद्धा स्पेशल ट्रीट आपल्या सगळ्या अहिल्यानगर वासियांना मिळाली।
खऱ्या अर्थाने या रिसॉर्टचा ओपनिंगचा कार्यक्रम